कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हातामध्ये जाणार? महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला चर्चा सुरू आहेत, त्या म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या. पुढच्याच महिन्यामध्ये म्हणजेच सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केली जाणार आहे. आणि त्याचसाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्वच पक्ष आणि आघाडींनी आपापल्या पद्धतीनं मैदानात उतरण्याची त्या ठिकाणी भाषा करू लागलेत. एका बाजूला महायुती आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी असे प्रचंड ताकदवान आणि प्रचंड सामर्थ्यशाली दोन युत्या आणि आघाड्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण विभागले गेलं असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिसरं पर्यायाचं वादळ निर्माण करू पाहत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे. महाराष्ट्र एक हाती सत्ता आपल्या हातात घ्यायचीच, महाराष्ट्र काबीज करायचाच या इराद्यानं सन्माननीय मनसे प्रमुख कालच महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी घराबाहेर पडलेले आहेत. सोलापूरपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा दौरा सुरू होतोय. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि सर्वच महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांचा झंझावती राज्यव्यापी दौरा सुरू होत आहे. 225 ते 250 इतक्या जागेवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं उमेदवार देऊन एक हाती स्वप्न बाळगणाऱ्या राज ठाकरे यांचा हा दौरा सुरू होतोय. दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये फडणवीस, शिंदे, त्याचबरोबर अजित पवार यांचे पक्ष, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस आणि त्याचबरोबर इतर मित्रपक्ष यांची आघाडी. अशा पद्धतीनं दोन पर्याय उभे असताना या महाराष्ट्राला तिसऱ्या पर्यायाची गरज आहे, याची त्या ठिकाणी संधी ओळखूनच सन्माननीय मनसे प्रमुख महाराष्ट्राचा झंझावती दौरा करण्यास निघालेले आहेत. अनेक महायुती आणि महाविकास आघाडीमधील बंडखोर सद्यस्थितीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पर्याय शोधू लागलेले आहेत. सन्माननीय राज ठाकरे यांची महाराष्ट्रातील क्रेज पाहता आणि त्यांचा तरुण वर्ग चाहता पाहता महाराष्ट्रामधील तरुणाई आपल्याला मतदान करेल आणि विजयी होता येईल अशा पद्धतीची त्या ठिकाणी चंग अनेक बंडखोर मागत असताना दिसत आहेत. या सर्व गोष्टी पाहता महाराष्ट्रामध्ये अनेक जणांच्या मुख्यमंत्री पदाच्या त्या ठिकाणी चान्सेस वाढलेले आहेत. एका बाजूला मुख्यमंत्री पदाची दावेदारी एकनाथ शिंदे जे की दस्तूरखुद्द सद्यस्थितीला मुख्यमंत्री आहेत ते, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, त्याचबरोबर काँग्रेसचे नाना पटोले, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे त्या ठिकाणी दावेदारी मांडली जात आहे. परंतु तुम्हाला याच्यामध्ये कोण मुख्यमंत्री होईल असं वाटतं त्यांनी कमेंटमध्ये नोंदवावं.